मी सुषमा देवधर, स्वच्छता अधिकारी. आज आपल्याकडे 27-3 मार्चला एक रॅली निघालेली आहे स्वच्छता मोहीमची. ही रोटरी क्लब आणि आपले प्रशांत सर आणि ज्ञानदीपचे मुख्याध्यापक यांच्या मार्फत आपण मुलांची एक रॅली काढलेली आहे. त्याच्यामध्ये आपण मुलांकडनं पालकांना आणि रहिवाशांना एक संदेश देतोय की स्वच्छता राखा, आपलं शहर सुंदर ठेवा. थँक्यू. मी भालचंद्र खैरनार, EHS शिक्षा फाउंडेशनचा संचालक म्हणून या ठिकाणी थोडक्यात एवढंच सांगेन की ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना EHS शिक्षा फाउंडेशनने मांडली. नवी मुंबई महापालिकेने याला फार चांगला प्रतिसाद दिला. रोटरी क्लब, नवी मुंबई महापालिका आणि ज्ञानप्रसाद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. साधारण 1.5 ते 2 किलोमीटरची रॅली होती. या रॅलीमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅलीचं नियोजन करण्यात आलं. याच्यामध्ये आम्हाला पोलीस प्रशासनाचं सुद्धा सहकार्य लाभलं आणि या रॅलीमध्ये जे संदेश देण्यात आले, हे संदेश नागरिकांसाठी फार महत्त्वाचे होते. विशेषतः विद्यार्थी जे संदेश देत होते, हे संदेश नागरिकांनी फार उत्स्फूर्त पद्धतीने ते घेतलेत. नागरिकांचा सुद्धा चांगला सहभाग याच्यामध्ये नोंदवला गेला आणि या रॅलीमध्ये जे सगळ्यात महत्त्वाचा एक विषय जो झाला, याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा ज्या दिल्यात, ह्या घोषणांमुळे काय झालं, विद्यार्थ्यांना एक वेगळ्या पद्धतीचा एक सिविक सेन्स आपण जो म्हणतो, तो सिविक सेन्स पण या माध्यमातून आपण त्यांना देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. नमस्कार. मी रिप्रेझेंट करतोय रोटरी क्लब ऑफ लिंक टाउन ऐरोली. रोटरी इंटरनॅशनल ही 122 वर्ष जुनी संस्था आहे आणि ही 180 देशामध्ये कार्यरत आहे. आम्ही नेहमीच सोसायटीला, कम्युनिटीला जे उपयोग आहे त्या सगळ्या गोष्टी करतो. आणि आता आजचं हे प्रयोजन आहे की नवी मुंबई नगरपालिका जीवाड ऐरोली, नंतर ज्ञान प्रसारक शिक्षण मंडळ, नंतर EHS संस्था फाउंडेशन आणि रोटरी क्लब यांच्या मार्फत आम्ही एक स्वच्छता अभियान काढलेलं आहे. स्वच्छता अभियान याच्यासाठी काढलेलं की छोटे मुलं याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात आहे. 250 मुलं आहेत ज्ञान विसारक मंडळाचे, शिक्षण संस्थेचे. आणि जेव्हा आपण असं मला वाटतं की मुलांमार्फत जे आपण लोकांना सांगतो ते जास्त लोकांना कळतं, मोठ्या लोकांना सांगण्याच्या ऐवजी. म्हणून हे स्वच्छता अभियान आपण काढलेलं आहे. आज जवळपास 250 मुलं याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि आपण 1.5 ते 2 किलोमीटरची रॅली करतो आहे. तर उद्देश हा एकच आहे की जे सोसायटी आहे आजूबाजूच्या, त्यांनी कचरा वगैरे हा रस्त्यावर टाकू नये. जिथे ते NMMC दिलेले आहेत त्या डेसिग्नेटेड एरियामध्येच कचरा टाकावा आणि आपलं हे शहर हे स्वच्छ ठेवावं, असं इतकंच हे आजचं प्रयोजन होतं. थँक्यू. नवी मुंबईतील नागरिकांना आम्ही एकच आव्हान करतो की स्वच्छता हा सर्वश्रेष्ठ गुण सर्वांनी पाळा. ज्याच्या घरी स्वच्छता तिथे आरोग्य नांद करी, हा संदेश याच्यातून दिला जातो. आणि ओला कचरा सुका कचरा वेगळा करा, कचरा मुक्त भारत असा हा संदेश आमच्या विद्यालयातर्फे देण्यात येत आहे. आज जवळजवळ या रॅलीमध्ये आमचे 250 मुलं सहभागी झालेले आहेत. आज हा संदेश आमच्या विद्यालयामार्फत हजारोच्या घरी पोचला जाईल आणि स्वच्छतेचं आपलं हे जे ध्येय आहे ते साध्य होईल असं मला वाटतं. मुलांमध्ये भरपूर उत्साह होता. मुलं अगोदरच प्रेरित झालेली होती. प्रत्येकाने घोषणा दिल्या, अनेकांनी घोषवाक्य लिहून आणली आणि मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था ऐरोली माध्यमिक विद्यालय तर्फे त्या रॅलीचं आयोजन केलेलं होतं. त्या रॅलीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका, रोटरी क्लब आणि खैरनार साहेबांच्या माध्यमानुसार ते आयोजन केलं होतं. त्यामध्ये 250 ते 300 विद्यार्थी सहभाग झाले होते. 2 ऑक्टोबर 2014 पासून आपल्या देशामध्ये हा सप्ताह राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आपला परिसर, शाळा, विद्यार्थ्यांनी स्वच्छ ठेवाव्यात. आमची तर शाळा स्वच्छ असतेच, त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेचा पुरस्कार प्रत्येक वर्षी शाळेला मिळत आहे, स्वच्छतेचा पुरस्कार. आमचे अध्यक्ष माननीय सुरेश संगपाळ भाऊ यांच्या माध्यमानुसार त्या शाळेला त्याप्रमाणे स्वच्छतेकडे लक्ष असतं आणि अशा पद्धतीनं कार्य जोमात चालू आहे.
त्याचप्रमाणे जे आता असणारे प्रत्येक वर्गामध्ये आमच्या मुलं स्वच्छ ठेवत असतात आणि कोणत्याही प्रकारचा आणि हाच संदेश समाजामध्ये जावा. समाजाने पालक वर्गाने जो कचरा आहे घरातला कचरा तो कचरा आपल्या कचरा कुंडीमध्ये टाकावा. तो आजूबाजूला रस्त्यावरती टाकू नये. म्हणजे नवी मुंबई शहर हे त्याप्रमाणे स्वच्छतेमध्ये पुरस्कृत आहे. त्याचप्रमाणे चांगल्या पद्धतीचं आरोग्याची सुद्धा त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पालक वर्गांना आरोग्य सुदृढ राहील अशा पद्धतीची त्यासाठी एक पालकांना संदेश देण्यासाठी ही प्रभात फेरी काढलेली होती. नमस्कार. आज नवी मुंबई महानगरपालिका जीवात तसेच ऐरोली माध्यमिक विद्यालय ऐरोली व EHS शिक्षा फाउंडेशन संयुक्त विद्यमाने आज स्वच्छता रॅली आयोजित केली होती. त्या रॅलीमध्ये स्वच्छतेची सवय लावूया व उज्ज्वल भविष्य घडवूया, स्वच्छ भारत सुंदर भारत या घोषणांनी परिसर दुमदून निघाला. आमच्या 6वी आणि 8वीच्या जवळजवळ 300 विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी येथील नागरिकांना सांगितले की आपण सुका कचरा ओला कचऱ्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. आणखी एक कचरा ई कचऱ्याचं पण वर्गीकरण केलं पाहिजे. आणि आपण भाजी घेताना जास्तीत जास्त कापडी पिशव्यांचा वापर केला पाहिजे. म्हणजे आपण कापडी पिशव्याचा वापर केला तर साहजिकच पर्यावरणाचं रक्षण होईल आणि कॅरी बॅग वापरता येणार नाही आणि प्रदूषण कमी होईल. याप्रमाणे येथील नागरिकांना आमच्या विद्यार्थ्यांनी त्या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. त्याप्रमाणे शाळेमध्ये आम्ही ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत प्रकल्प निर्मिती केलेली आहे. आमच्याकडे हा गांडूळ खत प्रकल्प आहे. या प्रकल्पातूनच आम्ही येथील झाडांना ते गांडूळ खत आम्ही टाकतो आणि ओल्या कचऱ्याचं आम्ही पुनर्वापर करतो, नियोजन करतो. याप्रमाणे स्वच्छतेचं जे महत्व आहे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पटवून दिलेलं आहे. विद्यार्थी ओला कचरा स्वतः वेगळे करतात आणि कुठेही चॉकलेटचे रॅपर्स तुम्हाला दिसणार नाही. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पूर्ण विभागामध्ये आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक दरवेळी येतो. त्याबद्दल आम्हाला सर्वांना अभिमान आहे. नमस्कार, मी श्रेया संतोष कदम. मी आता 8वी मध्ये शिकते ऐरोली माध्यमिक विद्यालयात. ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेतर्फे आम्ही आमच्या शाळेतील 200 ते 300 विद्यार्थी आज नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी बाहेर आलेले आहेत. सर्व नागरिकांना स्वच्छता ठेवा, ओला सुका कचरा असं वर्गीकरण करा, परत कचरा करू नका, कचरा केल्याने आपलं आरोग्य बिघडतं, निरोगी राहा असा संदेश देण्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी बाहेर पडलेलो आहोत आणि सर्वांना अगदी संदेश देतोय मनापासून. घोषवाक्य म्हणजे निरोगी राहा, स्वच्छ राहा, परत घरात कचरा करू नका वगैरे अशी घोषवाक्यांचे लावलेले आहेत. नमस्कार, माझे नाव स्वराज मध्ये. आज मी ज्ञानदीप शाळा याच्यातर्फे या 6वी तुकडी अ मध्ये मी शिकत आहे. आज आमच्या शाळेतनं एक नवी मुंबई महानगरपालिकेने आमच्यामधून एक रॅली राबवली आहे. त्या रॅलीमधनं आम्हाला एक संदेश मिळाला की आपण स्वच्छता राखली की आपलं आरोग्यही स्वच्छच राहतं, आपण आजारी पडत नाही, आपल्याला कोणते रोग होत नाही. हेच आम्ही संदेश सगळ्या नागरिकांना, सगळ्या रहिवासींना आम्ही सांगितले. हे माझे मन व्यक्त करून मी आभार मानतो. धन्यवाद.